आपला आजचा व्याख्यानाचा विषय आहे योगाभ्यासाची पूर्वतयारी. प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी अगोदर आपल्याला करावीच लागते. एखाद्या घरात आपल्या लग्न समारंभ आहे किंवा आपण ट्रिपला जाणार असतो, त्यावेळी आपण काय करतो, त्याची काहीतर पूर्वतयारी अगोदर करतोच की नाही. गाडी सांगतो, काय माणूस सीट गोळा करतो, बेरिंग काय असेल ते गोळा करतो, जायसाठी साहित्य बांधून घेतो, ही काय तर आपण पूर्वतयारी करत असतो. त्या पद्धतीनंच योगाभ्यासाची पूर्वतयारी ही काहीशी केली पाहिजे. मग योगाभ्यासाचा वर्ग हा योग प्रवेश वर्ग फॉर बिगिनर्स हा 40 दिवसाचा कोर्स आहे. यात तुम्हाला पूरक हालचाली, सूर्यनमस्कार किंवा आसन, प्राणायाम या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. ओंकार घ्यायचे आहेत मेडिटेशनसाठी. मग या सगळ्याची हे सगळं करताना काही ना काही तर पूर्वतयारी अपेक्षित आहे. आणि ही पूर्वतयारी काय आहे ते आज आपण या व्याख्यानाद्वारे अभ्यासणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत. आता योगशास्त्राची बैठक तुम्हाला थोडीफार समजलीच असेल. त्यातनं बऱ्याच शंका कुशंका मनात आल्या असतील की या योगाभ्यासाची काय तयारी आहे किंवा काय केलं पाहिजे आहे. तर ही जर योग्य पूर्वतयारी किंवा तुम्हाला काय करायचं हे जर माहीत नसेल तर योगाभ्यासात खूप अडथळे येऊ शकतात किंवा काही त्रास होऊ शकतो. तर हा त्रास होऊ नये म्हणून काही वैयक्तिक बंधने आहेत, काही पथ्य आहेत, ती पाळणे गरजेचं आहे. ती जर पाळली गेली नाही तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. आणि त्या त्रास झाला तर योगशास्त्र योगाला गेले आणि मला असं झालं असं व्हायला नको. किरकोळ कारकोळ असतं, खरं खूप महत्त्वाचं असतं. तर हे आज आपण याद्वारे अभ्यासणार आहोत. अष्टांग योग जो तुम्ही योगप्रवेशचा अभ्यास करताय तो पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा 8 अंगांचा अभ्यास आहे. आणि या 8 अंगांचा अभ्यास करताना सगळं या हे योगप्रवेशचं पुस्तक आहे. यात सगळं इथं समाविष्ट करणं अवघड आहे. परंतु फक्त या पुस्तकात जे योगप्रवेशचं पुस्तक आहे याच्यावर फक्त आसनावर जास्त भर दिला गेलेला आहे. मग साहजिकच तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की योगात येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक वेळेत पहिल्यांदा प्रश्न निर्माण होतो ॲडमिशन घेताना की कोणत्या वयोगटातील व्यक्ती योगाचा अभ्यास करू शकते किंवा भाग घेऊ शकते योग प्रवेश वर्गात. तर वयवर्ष 10 पासून वयवर्ष 80 पर्यंत असणाऱ्या व्यक्ती योगाचा अभ्यास निरलसपणे करू शकतात. यात योगाचा अतिशय असा प्रसिद्ध ग्रंथ आहे हठप्रदीपिका. त्या हठप्रदीपिकेत एक सुंदर असा श्लोक सांगितला आहे. युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योग स्वतंत्रितः. युवक, तरुण, तरुणी, दुर्बल, अतिदुर्बल, व्याधिग्रस्त सर्व स्तरावरील लोक योगाचा अभ्यास करू शकतात, योग विद्येत पारंगत होऊ शकतात. पण यातनंच कुणाला वगळलेलं आहे तर फक्त या सर्व वयोगटातनं ज्यांची बाल्यावस्था आहे त्यांना फक्त वगळलेलं आहे. अषोडशाद बाल उच्चते म्हणजे वयवर्ष ज्यांचं 12 आहे त्यांना यातनं स्किप केलेलं आहे. मग का वगळले तर तुम्ही आसनं प्राणायामाचा अभ्यास करताना जो ताण, दाब, पीळ आपल्या आपण शरीरावर देतो. योगाभ्यास करतो म्हणजे काय करतो, आपणच आपल्या शरीराला ताण, दाब, पीळ देत असतो. त्यातनं काय होतं, त्याच्या अंतरिंद्रियाची त्याच्यावर तो ताण पडतो, दाब पडतो, पीळ येल्यामुळं चांगले सुपरिणाम होतात. त्यामुळे आपले अंतरिंद्रिय कार्यक्षम होतात, आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. पार्ट अंतरिंद्रियांचा खूप बळकटी मिळते. मग तसंच बाल्यावस्थेत असताना वयवर्ष 12च्या आत असणाऱ्या मुलांचं वाढीचं वय असतं. शरीराच्या वाढीचं वय असल्यामुळं त्यांची अंतरिंद्रियांची ती ताणदाब सहन करण्याची कॅपॅसिटी नसते. तसेच दुसरी गोष्ट
त्यांना त्यांच्या अस्थींची अस्थिसमूहाची पूर्ण वाढ झालेली नसते, म्हणून बालकांना यातनं वगळलेलं आहे. म्हणजे शरीरशास्त्र सुद्धा याला म्हणजे पुष्टी देतं याला सुद्धा. दुसरं म्हणजे योगाभ्यासाची वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे. योगाभ्यासाची वेळ कोणती असावी, तर योगाभ्यासाची वेळ निवडताना नेहमी सकाळची असावी. मग सकाळचीच का असावी, तर त्यालाही एक शास्त्रीय कारण आहे. योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने म्हणजे दैनंदिन जीवनात खूप आपलं व्याप चालू असतं 24 तासात. त्यातली खूप विचार घेऊन, खूप ताणतणावात आपण आपलं दिवसभराचं खूप हेक्टिक शेड्यूल चालू असतं. पण सकाळची वेळ का उत्तम आहे, तर सगळी आहाराची किंवा विहाराची सर्व पथ्ये सकाळी पाळली जातात. आपलं शरीर त्यावेळेला म्हणजे पूर्ण असं सक्षम असतं, मन ही प्रसन्न असतं आणि आपल्याला फ्रेशनेस सकाळी वाटतो. आणि निसर्गात पण बघा, उगवत्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा तर सकाळची वेळ बेटर आहे. मग उमलत्या निसर्गाचा आस्वाद या सकाळच्या वेळी आपल्याला अनुभवता येतो. त्यामुळे आपलं शरीर व मन दोन्हीही यातनं प्रसन्न होतं. दुसरी गोष्ट, आवर्जून काही पथ्य पाळवली जातात ती इथं म्हणजे आपले प्राप्तविधी असतील, प्राप्तविधी म्हणजे आपलं पोट साफ होणं वगैरे असेल, ते सकाळी ॲटोमॅटिक होऊन जातं. त्याला काय विशेष असं वेगळं करावं लागत नाही. दुसरी गोष्ट पुढचा म्हणजे आपला आहे योगाभ्यासाची वेळ बघितल्यानंतर आपण योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने किती योगाभ्यास करावा, त्याला किती वेळ द्यावा, तर साधारणतः पाऊण ते 1 तास हा वेळ योगाभ्यासासाठी दिला पाहिजे. असं बिलकुल झालं ना पाहिजे की आज मी 15 मिनटं केला, उद्या 2 तास करते, काल माझा बुडला म्हणून आज मी 4 तास करते, असं बिलकुल चालणार नाही. नियमितपणे सातत्यपूर्वक आपण आपला पाऊण तास किंवा 1 तास हा योगाभ्यासासाठी दिला गेला पाहिजे. फॅशन म्हणून हा योगाभ्यास करून उपयोग नाही. म्हणजे काही लोक बघा मॅट अडकवतात, छान येतात, कुठं चाललाय, योगाला चाललोय, आणि परत 2 दिवस गायब असतात. परत 4 दिवसांनी आम्ही लोक फोन करतो, अहो सर तुम्ही आला नाही, अहो मॅडम तुम्ही आला नाही. नाही, ते जरा उठायचं जमेना झालेलं ना, सकाळी दिवसभर खूप मॅडम व्याप असतं. मग आपण काय करतो की टाळाटाळ करतो. पण ही टाळाटाळ म्हणजे आता तुम्हाला जाणवलंच असेल 8 दिवसात येताना किती अवघड वाटतं. सकाळी उठायचं म्हणजे दिव्य आहे सकाळी उठायचं म्हणजे, पण इथून जाताना किती छान वाटतं. म्हणजे हाच योगाचा खरा सुपरिणाम आहे. म्हणजे तुम्ही दिलेला 1 तास खूप इन्व्हेस्ट होतोय तुमच्यासाठी सर्वांसाठी. मग असो, तर योगाभ्यास नित्य नियमाने सातत्यपूर्वक हा केला पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे योगाभ्यासासाठी जागा कशी असावी किंवा जागेची निवड करताना योगाभ्यासासाठी कशी जागा असावी, तर जागा ही स्वच्छ, मोकळी आणि हवेशीर असावी. तिच्यात पुरेसा प्रकाश येणारा असावा. वाऱ्याचा झोत फार पण नसावा. कृमी कीटकापासून बाजूला असावी. तसेच आपला पावसाळा आहे, ओलसर भिंती नसाव्या किंवा काही पाणी आत येतं, भिंतीतून झिरपतं, तसा काही त्रास नसावा. ही जागा कशी असावी, तर ग्रंथात असं सांगितलेलं आहे की ती जागा पर्वतावर किंवा डोंगरावर असावी. पण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, त्याला समाजात राहायला खूप आवडतं. म्हणून आणि बघा, योगाचा अभ्यास आपण सामूहिकरित्या केला तर खूप छान पद्धतीने होतं. जरी वैयक्तिक अभ्यास असला तरी आपण एकटं करतो म्हटलं तर शक्य आहे का? शक्य नाही. तर योगाभ्यासाची जागा ही या पद्धतीत, या क्रायटेरियात बसणारी असावी. तिथं पुरेसा प्रकाश असावा, हवा खेळती असावी, स्वच्छ असावी आणि प्रत्येकाला आपल्या योगातल्या हालचाली करताना ती हालचाली करता येण्यासारखी इतकी पुरेशी, म्हणजे 6x4ची त्यात
आपली मॅट बसावी इथपर्यंत ती जागा असावी. मला वाटतं ही तुमची जागा या सगळ्या क्रायटेरियात बसतीये. आणि असं सांगितलं जातं की त्यात म्हणजे ती अशी गावापासून लांब का असावी, तर जेणेकरून ती कुणाचाही त्यात हस्तक्षेप होऊ नये. म्हणजे योगाभ्यास करताना काही तुम्हाला त्याचा 1 तास त्याचा त्रास कोणाचा होऊ नये म्हणून आहे. अशी ही जागा खूप छान इथं सुद्धा तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. त्याबद्दल आपले अण्णांचे, आदरणीय अण्णांचे आपण आभार मानतो. त्याबद्दल त्यांनी नेहमीच आपल्याला सुसज्ज असा हॉल नेहमी उपलब्ध करून देतात. याही तुमच्या योग प्रवेश वर्गाला या क्रायटेरियात बसणारी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगाभ्यासाची जागा वारंवार बदलू नये. आज इथं अभ्यास घेतला, इथं काय प्रॉब्लेम झाला म्हणून तिकडं नेला, आज तिकडचा वर्ग तिथं काय प्रॉब्लेम झाला म्हणून खाली नेला, खाली काय अडथळा आला म्हणून पलीकडच्या हॉलमध्ये नेला, असं होऊ नये. सारखी योगाभ्यासाची जागा किंवा योग साधनेची जागा बदलू नये. का बदलू नये, तर आपल्या पंचभूतापैकी महत्त्वाचं तत्व म्हणजे भूमितत्व किंवा पृथ्वी तत्व आपल्याला लागू पडतं, म्हणून ही जागा वारंवार बदलू नये. तुम्हाला सरांनी सांगितलं असेल बघा, किंवा आता सर सांगतील सुद्धा की जागा फिक्स करा. का तर तिथं एक आपल्याला भूमितत्व लागू पडतं आणि त्याचे फायदे सुपरिणाम आपल्या शरीरावर पण होतात. आपली आध्यात्मिक बैठक तिथं तयार होते. बघा, आपण लहानपणी म्हणायचं ह्या जागी बसलं ना इथं माझा खूप छान अभ्यास होतोय. आपल्या माहेरी राहत्या घरी आपल्याला माहीत असतं इथं झोपलं तरच मला झोप लागते हो. का तर आपल्याला ते लागू पडलेलं असतं तिथं भूमितत्व. हेच जर आपण परगावी गेलो किंवा दुसऱ्याच्या घरात, नाही झोप लागत मला दुसऱ्याच्या घरात, त्याचं लॉजिक हे आहे पाठीमागचं. पण तुम्हीही आता तुमच्या जागा ठरवताना एक फिक्स जागा ठेवा. 40 दिवस तिथंच योगाभ्यास करा, म्हणजे हे भूमितत्व तुम्हालाही लागू पडेल आणि आम्हाला त्याचा काय फायदा होईल, आज कोण आलेलं नाही हे समजेल. पुढचा आहे की योगाभ्यासासाठी जागा निश्चित झाली. आता आसन, योगाभ्यास करताना कोणतं आसन घ्यावं, तर ग्रंथात असं सांगितलेलं आहे की मृगाजीन, व्याघ्रजीन हे सगळ्यात वरच्या क्रमांकाचे आसनं आहेत. मग मृगाजीन सगळ्यात छान का आहे, तर मृग म्हणजे हरिण हे शाकाहारी प्राणी आहे आणि ते शाकाहारी असल्यामुळे सत्वगुणांनी युक्त आहे, म्हणून ते आसन म्हणून घ्यावं. किंवा व्याघ्रजीन नको म्हणून सांगितलेलं आहे. का तर तो तामस वृत्ती म्हणजे तो मांसाहार खातो, म्हणून तामस वृत्ती त्यात जास्त आहे, म्हणून व्याघ्रजीन नको म्हणून सांगितलेलं आहे. किंवा अलीकडच्या काळात अगदी हे आता जुन्या ह्याच्यातलं वर्णन आहे ग्रंथातलं, कांबळं किंवा सतरंजी असं वापरलं तरी चालेल. योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने खाली काहीतरी बैठक म्हणजे आसन घेऊनच अभ्यास करावा. मग सगळ्यात दी बेस्ट आपल्या मॅट, योगा मॅट आहेत, आत्ताच्या काळात आपल्याला सहज उपलब्ध होतात. त्या खूप छान आहेत, त्याच्यावर पाय घसरत नाहीत किंवा योगासनं करताना आपल्याला सुलभपणा होतो, म्हणून सूर्यनमस्कार घालताना वगैरे गोळा होत नाहीत, म्हणून मॅट सगळ्यात छान आहेत. दुसरी गोष्ट, आपण आसन बघितलं तर आसनाबरोबर सुद्धा काही लोक सतरंजी वापरतात, पण या सतरंजीचा किंवा मॅटचा वापर फक्त योगाभ्यास करण्यासाठीच करावा. किंवा इथून घरात गेलोय, चला आज पाहुणे आल्यात, हातरात इथे सतरंजी, चला नाश्ता करूया त्याच्यावर, बसायला तीच दिली जाते, किंवा आणि चला जरा आडवं घेऊया घडी ह्याची, तर तसं नाही आहे. आपण इथं प्रार्थना म्हणतो, उपासना करतो, जे काही होतं ते आपल्या आध्यात्मिक बैठक त्याच्यावर तयार होत असते, त्यामुळे तिचा वापर आपण दुसऱ्या इतर कोणत्याही कारणासाठी करणार नाही. समजलं सगळ्यांना? माझं समजतंय? आवाज पोचतोय पाठीमागं? पुढचा विषय येतोय आपला, म्हणजे पुढचा पॉईंट आहे आपला पोशाख, किंवा जे आपण परिधान करतो तो पोशाख कसा असावा. तर स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळा पोशाख सांगितलेला आहे. कारण दुसरी गोष्ट, पोशाख निवडताना कसा निवडावा, तर तो सैलसर असावा. योगातील प्रत्येक हालचाल करताना तो
आपल्याला त्याचा त्रास होऊ नये किंवा थटू नये किंवा योगातील हालचाली करताना त्याचा अडथळा येऊ नये अशा प्रकारे ढिली कपडे आपण सैलसर कपडे घालावीत. मग पुरुषांनी काय घालावं तर त्या ग्रंथांतर्गत त्या काळातलं वर्णन आहे की हाफ पॅन्ट, बनियन, गंजी फ्रॉक किंवा थंडी असले तर हाफ स्वेटर, पण टी शर्ट लोअर दी बेस्ट आहे. किंवा आपले मोस्टली आता आपण हेच घालतो. स्त्रियांसाठी काय सांगितलेलं आहे तर स्त्रियांसाठी पंजाबी ड्रेस सांगितलेला आहे किंवा अगदी जुन्या बायका सकच्छ साडी घालून अगदी कासुटा वगैरे घालून छान त्यात योगाभ्यास करत होत्या. तर स्लॅक्स सांगितलेले आहे. पाश्चिमात्य तुम्ही वापरा, पण कसा वापरा. आता लेगिन्स वगैरे आपण वापरतो त्याचा काय होतो किंवा टायटी वापरतो तर ते खूप घट्ट कपडे असले तर आपल्या स्किनला त्याचा त्रास होऊ शकतो किंवा स्किनला अपाय होऊ शकतो. म्हणून मग आपलं लक्ष काय होतं आपल्या शरीराकडेच वळतं. योगाभ्यासापासून तिथं काय सांगतात त्याच्याकडं लक्ष जात नाही, दुर्लक्ष होतं. म्हणून योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने आपली कपडेसुद्धा अगदी सैलसर असावीत आणि ती स्वच्छ असावीत. भले त्याला इस्त्री नसू दे पण ती स्वच्छ असावीत. हे झालं. आता आपण बघितलं योगाभ्यासाची वयोगट बघितला, वेळ बघितली, जागा बघितली, आसन बघितलं, पोशाख बघितला. ह्या झाल्या सगळ्या बाह्य गोष्टी. ह्यातल्या काय आपण पाळू शकतो. पण महत्त्वाचं म्हणजे योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने काही शारीरिक शारीरिक बंधनं पण पाळणं खूप गरजेचं आहे. मग ती शारीरिक बंधनं ह्या खूप महत्त्वाची का आहेत तर पहिलं बंधन आहे आहाराचं. आहार योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीनं जर म्हणून आपण सकाळची वेळ का निवडतो तर तिथं आहाराचं ॲटोमॅटिक बंधन पाळलं जातं म्हणून आपण सकाळची वेळ निवडत असतो. आहार घेताना घन आहार असतो. तो आहार आपला साधारणतः 3 ते 3.5 तास आपल्या जठरात राहत असतो. म्हणून योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने आपला जेवण करून 3-3.5 तास होऊन गेल्यानंतर अभ्यास करावा जर त्यांनी घन आहार घेतला असेल तर. आणि पेयपान घेतलं असेल तर साधारणतः ते पेयपान घेतल्यानंतर 1 तासाने अभ्यास करावा असं इथं मेन्शन केलेलं आहे. मग असं का तर तुम्ही ते जेवता म्हणजे तोंडावाटे आपण अन्न खातो. ते अन्न नलिकेतून आपल्या जठरात म्हणजे आमाशयात जातं. तिथून ते पुढं लहान आतड्यात तिथं विविध प्रकारच्या त्याच्यावर प्रक्रिया केल्या जातात आणि ते सावकाश आपलं अन्न लहान आतड्यात पोचवलं जातं. ते लहान आतडं आपलं 22 फूट लांब व 1 इंच व्यासाचं एवढं असतं. मग ही प्रोसेस आज चालू असते. आणि जर आपण यातच योगाभ्यास केला आपल्या जठरात अन्न असतं त्यावेळी जठराची साईज वाढते आणि त्यातच योगासनाचा आपण अभ्यास केला किंवा प्राणायामाचा अभ्यास केला तर तो अतिरिक्त दाब आपल्या पोटावर पडतो, त्या आपल्या अंतरिंद्रियांवर पडतो. मग ते अंतरिंद्रियांवर पडल्यावर काय होतं तर जठरात गेलेलं अन्न त्या प्रतिदाबामुळे उलट येण्याची शक्यता असते. कारण जठराला एक मार्गीच त्याच्या तळाशी झडप असते. एकदा लहान आतड्याकडे गेलं की ते पाठीमागं येत नाही. पण तिथं जर ते गोळा केलेलं अन्न असलं आणि त्यातच आपण योगासनं केली तर ते उलट येऊन तोंडावाटे बाहेर पडेल, आपल्याला वॉमिटिंग होईल. म्हणून आपण घन पदार्थ घेतल्यानंतर 3.5 तासांनी योगाभ्यास करावा. लिक्विड घेतला असेल तर 1 तासांनी आपला योगाभ्यास करावा. जसं पूर्वी आहे तसं नंतरही आहे. योगाभ्यास केल्यानंतर आपण साधारणतः आपली जी ताणलेली अंतरिंद्रिय आहेत किंवा ज्या स्नायू आहेत त्या पूर्वस्थितीत येऊ द्यावीत आणि नंतर आपण आपला आहार सॉलिड असो किंवा लिक्विड असो घ्यावा. आपण जर तो आहार 1 तासाने घेतला लगेच किंवा अर्ध्या तासाने घेतला तर ते आपल्या अपायकारक किंवा हानिकारक होऊ शकतं. आता आहार केव्हा घ्यावा
हे तर झालं. त्यामुळं ही सगळी तुमची पथ्य आहाराची सुद्धा आपण जे सकाळची वेळ निवडलेली आहे 6 ते 7ची वेळ योगा अभ्यासासाठी म्हणून खूप चांगली म्हटली जाते. का तर हे सगळी आहाराची पथ्य किंवा पोट साफ होण्याची पथ्य आपले ॲटोमॅटिक पाळली जातात. आता एखादा वर्ग 4ला वगैरे असतो बघा, म्हणजे आपला सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता वर्ग सुरू आहेत, त्यातला एक वर्ग 4ला चालू आहे, मग खास महिलांसाठी बॅच आहे. पण ती आवर्जून ही पथ्य पाळलीच पाहिजेत त्यांना. जेवणाच्या वेळात पाळल्या पाहिजेत, हे लिक्विड घ्यायचं कधी हेही पाळलं पाहिजे आहे. मग तुमची ही वेळ अतिशय व्यवस्थित आहे, सकाळची 6 ते 7ची. योगशास्त्र ही एक व्यायाम प्रणाली नसून आपल्या सर्वांगीण शारीरिक व मानसिक विकास करणारे, सर्वांगीण विकास करणारे हे योगशास्त्र आहे. मग योगशास्त्र सर्वांगीण विकास करतंय. मी सकाळी 1 तास योगाला येतोय हे मान्य आहे, पटतंय, आपण येतो. पण मग आपण 1 तास योगाला दिला म्हणून पुढचे 23 तास आपण कसंही वागावं असं नाही. कारण छान नाही, मी आता सकाळी 1 तास योगा केला, मी आता कसंही हे केलं तरी चालतंय, नाही. इथं सुद्धा तुम्हाला जे सांगितलेले आहेत यम नियम, ते म्हणजे समाजात वागताना मी कसं वागलं पाहिजे, मी स्वतःवर म्हणजे काय नियम, शौच संतोष तप ईश्वर परिनिधान जे काही आहेत ते सगळे नियम आपण अंगीकारले पाहिजेत. असं बिलकुलही म्हणजे आपण आपला समज करून घ्यायचा नाही की मी 1 तास आता योगा केलाय, छान आहे, आता मला काय होत नाही. तर दिवसभर पण ती आपली आपण योगिक लाईफस्टाईल ही जी अंगीकारतोय किंवा या योगात आपण आलेलो आहोत, तर ती ही लाईफस्टाईल आपण करताना ह्या 24 तास आपलं आचरण हे असं राहिलं पाहिजे. असं पण असतं की चला आता काय झालं, आपण आता पाऊण तास योगा केलाय, चला आता मी काय आहाराची पथ्य पाळत नाही, जे सांगितलंय ते पाळत नाही, किंवा ठीक आहे माझं हे दैनंदिन रुटीन चालू असू दे माझं, तर असं बिलकुल करायचं नाही. पुढचा मुद्दा येतो योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने सर्व व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे आहे. मग दूर राहताना मग त्यात चहा असो, कॉफी असो, तुम्ही हे काही जणांना ड्रिंकिंगची स्मोकिंगची सवय असेल, म्हणजे सिगरेट ओढत असतील, दारू पित असतील, किंवा आणि काही इतर वाईट सवयी असतील, त्या कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, सोडल्या पाहिजेत आणि त्यातून बाहेर निघालं पाहिजे. जर आपण आणि हे सगळं आपण संसारी माणसं आहे, सगळं नाही जमत आपल्याला, पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने सातत्यपूर्वक यात जर आलो, सगळे लोक मनात हसतात. तरी मगाशी एक मुद्दा राहून गेलेला आहे आपला. तर आपण योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने जस्ट आता आठवलं म्हणून सांगतो, मांसाहार टाळावा, शाकाहार करावा. मोठं दिव्य आखाडी आत्ताच सुरू झालेली आहे, आषाढ महिना सुरू झालेला आहे. इकडं माहेरी बोलवलं जातं, इकडं सासरवाडीला बोलवलं जातं, मित्रांच्यात असतो, मोठं महिनाभर असे मजेत चाललेला असतो. पण मांसाहार का टाळावा, तर मांसाहार हा आपला तमोगुण वाढवणारा आहार आहे, पचायला खूप जाचक आहे. आणि आपला शाकाहार हा सत्वगुण वाढवणारा आहे, सहज पचून जातो, काही त्रासदायक नाही. म्हणून चौफेर आहार हा शाकाहार योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने घ्यावा. मग आता तो कोणता घ्यावा, काय घ्यावा, हे मात्र आपल्याला आहार हे मोठं प्रकरण आहे, त्यात इन डिटेल तुम्हाला ते सांगितलं जाईल. पुढचं व्याख्यान आहाराचंच असेल, त्यात तुम्हाला काय क्युरीज असतील किंवा काय घ्यावं, काय खावं, काय प्यावं हे त्यात इन डिटेल सांगितलं गेलं जाणार आहे. आता आपणला असो, आपला विषय आता मुद्दा होता व्यसनं. या व्यसनापासून आपण जी काही मगाशी सांगितली, साधी मिसरी असो, तंबाखू असो, किंवा सिगरेट असो, किंवा ड्रिंक असो, किंवा अगदी चहा कॉफी असो, या सर्व. आणि आत्ताच एक नवीन व्यसन त्यात ॲड झालेलं आहे, ते म्हणजे मोबाईल. सगळ्यात आपल्याला गुंतवणारं
त्यापासून जास्तीत जास्त आपण लांब राहिलं पाहिजे किंवा त्यातनं बाजूला झालं पाहिजे. तर सांगायचा विषय एवढाच आहे इथं की ज्या वेळेला आपण ह्या योगात येतो किंवा योगाचं जे आचरण करतो, आपण दिवस 1 तास आपला हा अभ्यास करतो, त्यावेळेला ॲटोमॅटिक ही सगळं बंधनं, ही सगळं पथ्य आपल्याकडून पाळली जातात आणि ह्या व्यसनापासून आपण ॲटोमॅटिक बाजूला येतो किंवा बाजूला जाण्याचं आपलं मन होतं. शेवटी काय हो, सगळ्याला कारणीभूत मन आहे. योगात यायचं म्हणजे काय होतं, योगात येणं म्हणजे आपल्या शारीरिक व मानसिक आपला विकास होतो. आसनं करतो, प्राणायाम करतो, त्यामुळे आपलं शरीर ठीकठाक होतं. आपण आपलं मानसिक विकास करतो किंवा मनाचा सगळ्याला कारणीभूत शेवटी काय असतं, मन असतं. बघा तुम्ही, आपला मानसिक विकास घडून यायला सुद्धा योगशास्त्र किंवा योगाचा अभ्यास खूप गुणकारी किंवा खूप महत्त्वाचा आहे. एक किस्सा पाठीमागचा तुम्हाला सांगते. यक्षानं युधिष्ठिराला विचारलेलं होतं की काय केलं मनुष्यानं की मनुष्याला फार त्रास होणार नाही किंवा विवंचना किंवा दुःख होणार नाही. तर खूप छान इथं उत्तर दिलं युधिष्ठिराने की माणसानं मन ताब्यात ठेवलं की त्याला कुठलीही गोष्ट सहज साध्य होते. पण मन ताब्यात ठेवायचं एवढं सोपं नाही हो. आता मी जरी इथं तुमच्याशी बोलत असले तर इकडं काय काय वेगळे विचार असतील की पाणी सुटलं असेल का, यांना चहा दिला असेल का, त्याला उठवलं असेल का, 7ला संपवतील नका मॅडम, मी वेळेत जाईन ना, पंच होईल ना माझा. वहिनींच्या मागे तर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्या तेवढेच ताकदीचे विचार असतील. असे आपलं मन आत्ता इथं आहे तर आत्ता हुबाले साहेब आपलं ते अमेरिकेत सुद्धा जाऊन आले असतील, त्यांचं मन तिथूनही जाऊन आलं असेल. असं मन हे इतकं चंचल आहे. बहिणाबाई आपल्या म्हणतात, मन वडाय वडाय, किती हाकलं तरी जाई ते पिकावरतीच जाते. किती त्याला बांधण्याचा प्रयत्न केला तर ते हे 1 तास इथं स्थिरतापूर्वक थांबतच नाही किंवा ते मेन विषयाकडं वळत येतच नाही. मग हा योग प्रणाली किंवा योगिक लाईफस्टाईल किंवा हा योगा आपल्या मनाला एका ठिकाणी बांधून ठेवतो, जी खूप अवघड गोष्ट आहे. आणि ह्या मनाला बांधल्यामुळं आपलं आयुष्य हे सुखकर होतं. आणि ही सगळी जी सांगितलेली पथ्य आहेत ते बांधणं, योगिक स्टाईल अनुकरणं आपल्याला सोपं जातं. आता तुम्ही म्हणाल, एवढं सगळं करायला पाहिजे का योगाला यायचं म्हणजे, का 8च दिवस झाले बास करूया आता. तर असं काही नाही. आपण संसारी माणसं आहेत, जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्यातून जे काय म्हणजे 100% नाही जमलं, मी 80% प्रयत्न करेन. आता चहा सोडा, कॉफी सोडला, आज मी 4 वेळा घेते, 3 वेळा घेईन, परत मी 2 वेळा घेईन, 1 वेळा घेईन, अर्ध्या वेळा घेईन. परत आपल्यालाच तिथं वाटतं की नको, हे नाही चांगलं, हे माझ्यासाठी नाही. टॅनिन आणि कॅफिन वाढवून मी काय करू माझ्या शरीरात, कर्करोगाला आमंत्रण देऊ, हाडं ठिसूळ करू, इथं 1 तास येऊन मी माझ्या स्नायूंना सगळ्या बळकटी देतोय, प्रत्येक व्याधीवर मी मात करायचा प्रयत्न करतोय आणि मी हे सगळं करू का, हे आपल्यालाच तिथं नको वाटेल. मग ही बंधनं नाही आहेत, तर ही बंधनातून मुक्ती आहे. आणि ही मुक्ती हा शब्द इतका छान आहे की सहजासहजी अगदी जाता जाता म्हणजे कुठल्याही डॉक्टरकडं न जाता किंवा आपण काय म्हणतो, आपण एखाद्या गोष्टीचं हे घेतो त्यातनं बाहेर काढायचं, केंद्रात न जाता आपल्याला सहज साध्य इथून होतं. आपणच आपल्याला यातनं बाहेर काढतो. म्हणजेच आपणच आपल्या व्यसनातून असून किंवा वाईट सवयीतून असून आपणच आपल्याला यातनं मुक्तता देतो. आता काही पथ्य ही स्पेशली महिलांवर्गासाठी आहेत. 50% तुमच्याही वर्गात महिला आहेत. काही पथ्य म्हणजे योगाभ्यास करणाऱ्या महिलांनी म्हणजे ग्रंथात सांगितलं आहे की योगाभ्यास करू नये किंवा केला तर काही महत्त्वाची पथ्य पाळली पाहिजेत. तर कोणती पथ्य पाळली पाहिजेत, तर मासिक धर्मात किंवा मासिक पाळीत स्त्री शरीरातून अर्धा ते पाऊण लिटर रक्तस्राव होत असतं. त्यात तिला विश्रांतीची गरज असते. म्हणून त्या 4 दिवसात
तिनं हा योगाभ्यास करू नये किंवा पोटावर ताणदाब घेऊ नये, तिनं त्या दिवशी विश्रांती घ्यावी. पण असं नाही की मला 4 दिवस सुट्टी मिळाली, छान, कोण काय म्हणत नाही आता. तसं न करता आपण पाठीमागं येऊन बसायचं, जे काय असलेलं योगाभ्यास शिकवलेली, कारण आता इथून पुढे 2 आसनं शिकवली जाणार आहेत, 2 आसनं उजळणीची असणार आहेत. जरी ती रिपीट होत असली तर आपल्याला ती घरी समजणार नाहीत. आपण पाठीमागं येऊन बसायचं, जे काय असेल ते ओंकार म्हणायचे, प्रार्थना म्हणायच्या आणि आपण फक्त कानाने ऐकायचं. घरात त्या दिवशी विश्रांती घ्यायची नाही. पण कटाक्षानं या मासिक धर्मात आपले 4 दिवसात पूर्ण विश्रांती घ्यायची. प्राणायाम योगाभ्यासाचा अभ्यास करायचा नाही. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे योगसाधना करणाऱ्या म्हणजे महिलांनी आपल्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा गर्भावस्थेत किंवा गर्भधारणेच्या झाली असेल तर योगाभ्यास करू नये. स्त्री शरीरापेक्षा पुरुष शरीर भिन्न आहे, पुरुष शरीरांच्यापेक्षा स्त्री शरीर खूप भिन्न आहे. त्याच्या म्हणजे स्त्रीला मातृत्व हे एक्स्ट्रा बहाल केलेलं आहे निसर्गाने. ते तिला म्हणजे तिच्यात ते बाळ वाढत असतं किंवा गर्भ वाढत असतो त्यावेळेला ती स्वतः म्हणजे जपते, स्वतः जगत असते आणि त्या बाळालाही जगवत असते. त्या दरम्यान कोणताही तिनं योगाभ्यास करू नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योगा इन प्रेग्नन्सी, गर्भावस्थेतील काही योगसाधना असेल ती पूर्ण वेगळं आहे. तिच्या शरीराची कुवत बघून, कॅपॅसिटी बघून, तिला असणाऱ्या व्याधी बघून तिला तो 3ऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत तो दिला जातो. योगा इन प्रेग्नन्सी खूप वेगळा पार्ट आहे, इथं तो करायचा नाही आहे. आता मी सांगितलं स्त्री शरीरापेक्षा पुरुष शरीर खूप भिन्न असतं, त्याची ठेवण वेगळी असते. तर आसनं प्राणायामाचा अभ्यास करताना सुद्धा इकडच्या वर्गाने इकडच्या वर्गाशी तुलना करू नये किंवा इकडच्या वर्गाने इकडच्या वर्गाशी तुलना करू नये. किंवा असं म्हटलं जातं की यांना खूप छान आसनं येतात, यांना येत नाहीत, यांना येतात, त्यांना येत नाहीत, अशी कुणीही आपली तुलना किंवा बरोबरी करू नये. प्रत्येकाचा अभ्यास हा आपण जरी सामूहिक करत असलो तरी वैयक्तिक पातळीवर आहे. प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी आहे, कॅपॅसिटी वेगळी आहे, काही असणाऱ्या व्याधी वेगळ्या आहेत, कुवत वेगळी आहे. ती ओळखूनच आपण आपला योगाभ्यास करायचा आहे. ताण दाब पीळ जेवढा कॅपॅसिटी आपल्याला जमेल घेणं शरीरावर तेवढं घेऊनच आपण आपला अभ्यास सुखकर करायचा आहे. परत स्त्रियांनी महत्त्वाचं म्हणजे योगाभ्यास करताना आपला केससंभार सुद्धा व्यवस्थित सांभाळायचा आहे. आसनं प्राणायाम करताना जर तो केस समोर खूप लांबडे केस असतील किंवा खूप असं मोकळी सोडली किंवा तर काय होईल, तर आसनं करताना ते आडवे येतील किंवा त्रास होण्याची शक्यता आहे. आपलं कॉन्सन्ट्रेट होणार नाही आपण त्या अभ्यासाकडे. म्हणून तो केससंभार सुद्धा व्यवस्थित सांभाळायचा आहे किंवा ती तशी त्या पद्धतीने हेअरस्टाईल पण करायची आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला शारीरिक किंवा मानसिक विकृती असताना योगाभ्यास करावा किंवा करू नये. जर आपण आपली आवेदनपत्र, प्रवेश वर्गाचे फॉर्म सगळ्यांनी भरून दिलेच असतील, त्या आवेदनपत्रात खरी माहिती लिहा. खऱ्या व्याधी आहेत त्या द्या. कारण काय होईल की म्हणजे ही माहिती खूप योग विद्यार्थ्यांकडे एक अगदी गोपनीय असते. आम्हाला सांगायचं म्हणजे काय होतं, आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर परमेश्वर मानतो, आपण त्याला खरं सांगतो. मग आम्हाला तिथं सांगता येते सर्वायकल आहे ना, तीव्र मानदुखी आहे ना, मग पुढं वाकू नका, लगेच तिथं सर तुमचे सांगतात. म्हणून त्या आवेदनपत्रात खरी माहिती सांगायची असते. आता बघा, एखाद्याला मानसिक व्याधी असेल आणि ती जर लपवली आणि ते वर्गाला आले तर ती व्याधी वाढू शकते किंवा जास्त होऊ शकते. म्हणून मानसिक विकृती असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या डॉक्टरी सल्ला घेऊन किंवा योगतज्ञांचा सल्ला घेऊनच आपण हे योग प्रवेश वर्ग जॉईन करावा किंवा योगाभ्यास करावा. बऱ्यापैकी मी पुस्तकातले सगळे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याची आजपर्यंतचा योग विद्यार्थ्यांचा इतिहास आहे, कोणीही योग प्रवेश वर्गात नापास झालेला नाही. त्यामुळं त्याचं
काहीच टेन्शन घेऊ नका.